बऱ्याच दिवसांनी शुभम आणि मी एकत्र होतो. शुभम म्हणला चला सोडतो तुम्हाला कोल्हापुरात. शुभमला ढोकळा लय आवडते म्हणून म्हणलो चला ढोकळा खाऊया. मला जायचं होतं कोल्हापुरात, मीटिंग होती महत्त्वाची. मीटिंगला गेलो तर 2-3 तास तिथंच बसायला लागले. मीटिंग संपली, मग संध्याकाळचं नियोजन जरा असं वेगळंच होतं. राहुल आलता सोडायला मला आणि गाडीच पंक्चर राहुल्या झाली. कसली असली गाडी घेऊन आलाय? मला सोळायला आला पंक्चर झाली. आता बोजा हा? तू 70 मी मी काय आपण अंक्यात हवा मारला तेव्हा हवा मारा नव्हतं तुम्ही गाडी. मी तेव्हा पण हवा मारा नाही. गाडी पंक्चर झाली म्हणलं जवळच्या मित्राला बोलवावं लागते. मग काय आलं की आमचं इंजिनियर साहेब आलं तू पंप घेऊन. ऐका ते काय म्हणते. मारायचं राहुल्या हॉल बिल काही प्रॉब्लेम असला मग हॉलचा प्रॉब्लेम असला हॉलमधून बाकी दिसून गेली. बसले का साईडला पण त्यांना तिथंच ठेवलं आणि मी गेलो जेवण होतं, कारण मला भूक लागलेली. 9 वाजून गेलो. आमची होती पार्टी. बिर्याणी गेलो तर काय व्हेज बिर्याणी अजून तरी काय झाली नव्हती. पार्ट्या आम्ही परसादा आम्ही केलं तर बिर्याणीचं नियोजन. गेल्यावर सगळ्यात शेवटं गेलो म्हणून मला कांदा कापायला लावला येईन. मला तर काही येत नव्हतं. मी कसा कापलाय कांदा एकदा कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात शेवटला बिर्याणी झाली तयार. बिर्याणी बघा कशी केल्या, प्रसाद भावाने केली. कशी झाली एकदा कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा वाढायच्या आधीच पार्ट्या जाऊन बसलेलं होतं जेवायला. मग काय जाऊन भावाने का दिलं, त्यानं घातलं पात्याला तर जात. मग घेतलं जेवायला. चटणी कोणाचं चरका लागलेली, सगळ्यांनी लागायला लागलेली तिखट. पण बिर्याणी एक नंबर क्वालिटीच झाली. कसा वाटला आजचा दिवस तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू